नमस्कार मित्रमंडळींनो, सगळं स्वच्छ झाडून घेतलं होतं. आता धार काढली, म्हणलं आधी सकाळ सकाळ गुरं बांधून यावी. तर गुरं बांधायला चालले आता मी टमाट्यामध्ये. चला मग परत आल्यावर शेण काढून टाकते, म्हणजे हे होते. तर आता खाली गुरं घेऊन चालली आता मी. दिवस उगून वर आलाय, 6:30 वाजले ते. आणि इकडं आपण टमाट्यामध्ये गुरं बांधली. आता गाईंला आणून बांधले 2, आता मशीनला आणून बांधायचंय. दोन्ही संघ आणल्यावर भांडणं करते ते, त्याच्यामुळं चला. आव तर गुरं बांधा आल्यावर मला आंबे घावलेत, गोटे आंब्याचे पिकलेत. चला मुलांना घेऊन जाते आता. इथं सुतळी कापून एका ह्याच्यामध्ये सगळी गुरं बांधले ते. इथं 2 गाई बांधले त्या, आणि इकडं 2 म्हशी बांधले ते. आणि 7 वाजून गेले ते. जायचं आहे आपल्याला घरी. जाता जाता शेरडांना वैरण पण घेऊन जायची. चला. इथं शेरडांना वैरण काढली आणि जायचं आता घरी. इथं गव्हाच्या रानातलं होती. दिवस उगून भरपूर वर आलेला आहे. 7:30 वाजले ते आता. चला जाऊया घरी आता. 7:30 वाजले ते. आणि इकडं मुलांची बसली पंगत. काय खाते पोरांनो? आंब्याचा रस, आंब्याचा रस आणि चपाती. छान झालं का आमरस? गोड लागते का? तर सकाळी आपल्याला आंबं गवलं होतं, त्याचं आमरस केलंय. हां काय? हां मिळलंय ना. मुलांचं आवरून झाले, बसची वाट बघत बसले ती. बस येतोपर्यंत तेवढंच खेळायला भेटतंय म्हणून खेळते ती. चालू आहे खेळायला पकडापकडी. चला आता आपण कपडे धुवून घेऊया. कपडे धुवून झाली म्हणजे परत आपल्याला कुठं रानात जायचं असेल तर जायला येते. दोन झाले आताच. आणि पांढरे कपडे भिजत घालायचे ते. घरातलं पीठ संपले गव्हाचं, तर मी गहू काढायला आली इकडं. आता कणगीतनं गहू काढायचा आणि दळण करायचं आपल्याला.
आता गहू काढून घेते ते कणगीतनं, खाली न्यायचं, स्वच्छ फरशी पुसून घेते आणि मग दळण खाली वतून टाकते. दळण नीट केलं म्हणजे 2 वाजता पाण्याची लाईट आली की दळायला होतंय. चला आधी खाली नेते, मग कपडे भिजत घालते, मग बाकीचं दळण नीट करायला बसते. मग नंतर चला जाऊया. अशी चांगली स्वच्छ पुसून घेतली आणि इकडं गहू खाली वतलेत. वारं आलतं, वाऱ्याने थोडंसं ओपनलं, तिकडं घाण निघून गेली. आता चाळण्यानं मग नीट करत बसायचं. चाळण्यानं चाळल्यावर असं बारीक खडं पडतात खाली. तर इथं दळण करून झालंय ताटभर आणि बाकीचं चाळून घेतलंय. इकडं राहिलं एवढं. तर आता एवढं झालं तेवढं दळण टाकून घेते गिरणीमध्ये, कारण का लाईट आली. परत लाईट पाण्याची 2 वाजता येते, त्याच्यामुळं परत गिरण चालत नाही. आताच टाकून घेते. चला तर मग नेऊया आधी गिरणीत दळण टाकायला. तर गिरण घेतली आल्याड बोर्डापाशी आणि आता पिन लावून घेते. पिन लावून झाली आणि आता जिथं आपण गहू टाकतो ते स्वच्छ करून घेते ब्रशने चांगलं, म्हणजे जाळी आळी असेल तर निघून जाते. तर घेतलंय, आता त्यात गहू टाकून घेते. गहू टाकून गिरण चालू करायचे आहेत आपल्याला. तर दळण झालं आणि 12:30 वाजले ते आता. आणि गुरं आणायला चालली मी आता खाली, पाणी दावायची आणि सावलीला बांधायची. 12:30 वाजले, त्या भरपूर ऊन पडले आणि लाईट सारखी येते जाते, त्यामुळं दळण करून घेतलं आधी पटकन. आपण जी काल मकवान तोडायला गेलतो त्याचा मुरघास आणून करून टाकला. इकडं रात्री 1 वाजले ह्यांना मुरघास करून आणून टाकायला, पण भरायचं आता बॅगीमध्ये ते हळूहळू, जशी सवड मिळेल तशी. तर चला गुरं घेऊन येऊया आधी. गुरण खाली इथं गुरापाशी, तर गुरं लागली ती वरडायला. चला आता जाऊया गुरं घेऊन. तर गुरं आणली पाण्यावर, पाणी भरपूर प्यायला लागले ते आज. दोन्ही गया संगच दाखवते पाणी. गुरं आणली सगळी, पाणी दावून बांधले ते आता सावलीला. आता बारकी रेडी राहिली होती पाणी दावायची, तिला पण दावलं आता पाणी. आता निवांत झालं उन्हाचं. तर दुपारच्या वाजले त्या 3:30 आणि आता टाकायचे आपल्याला गुरांना वैरण. गुरांना वैरण टाकून घेते आता. वारं भरपूर सुटलं आज. चला, काल मामाने मकवान आणलेलं तसंच आहे अजून अख्खं, तेवढं मकवान टाकून घेते आता गुरांना. आणि आपल्याला जायचंय माळावर आता गुरांना वैरण टाकून. तर इकडं गुरांना वैरण टाकली आता, खाते ते आता सावलीला बसून निवांत. बारक्या रेडीला पण टाकली वैरण. आता मला वैरण टाकून झाली, आता आम्ही निघालो आता माळावर. काय करायचंय माळावर?
मला औषध सोडायचं माझं नाही का? बर, तुम्ही औषध सोडायचा वा डाळिंबीला? तर आलोय आता माळावर. खरबूज काढायची असली तर काढायची. काढायची नाही, काढायची दिसते मला यातला. काढा चांगला 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 काढायचंय का? तर खरबुजाचं पण फेलमध्ये गेलं म्हणावं लागेल. कारण का गेलं का काय, पण तेवढंच निघलं तर हा देठ निघले तर मनानेच. हा, तर असं काढायचं सगळं. काढायचं सरसकट काढायचं का बारकं मोठं हे होय का? मोठं मोठं काढायचं सगळं असला. तर सगळा असला माल झाला होता, झालाय. पण आता काढून घेतो एवढं सगळं. खरवज काढता काढता सगळं येल पण काढून घ्यायचं आपल्याला. का व येल पण काय काढायचं? काय लावायचं घेवडा. तर घेवडा लावायचा. त्याच्यामुळे रान सगळं नीट करून घ्यायचं. आता मल्चिंग पेपर हायच पहिल्याला लावलेला, फक्त येल तेवढं काढून घ्यायचं आपल्याला. असं चला पटापटा ऊन उतरलं आता. बघतो बरं, अर्ध्यापर्यंत भूत गेला त्यांचा. एवढं काढून झालंय आता आमचं. आणि आम्ही चाललो आता डाळिंबीला औषध सोडायला. चला, तर दोघे काढते ते, आम्ही औषध सोडायला चाललोय. त्याला औषध सोडत सोडत आपल्या 6 बोधाचं वेल काढून झाले ते. आणि मागचं गवत पण काढून झालं. इथे थोडासा एक डामका राहिलाय, नाही तर मागं सुद्धा गवत काढत काढत आलो इथपर्यंत आलोय. आता एक गुटुडं बांधून दिलं शेरडांना. आता थोडंसं राहिलंय, एवढं काढायचं. आणि परत मग काय होतं काय माहिती, ह्याने गेले ते तिकडं ट्रॅक्टर घेऊन. आल्यावर बघायचं अजून 2 तुकड्याचं औषध सोडायचं राहिलंय. मोठमोठे ढिगारे घातलेत वेलाचे असे. इथं खरबूज भरायला गाडी आली. आता खरबूज भरून घ्यायची. आता चला खरबूज भरायला लागूया, मग राहिलेलं नंतर वेल काढू. इथं भरायला लागलं खरबूज. हा, लाईन मध्ये भरायला लागला का? अशी भरायची असते ते खरबूज. तरी 30 कॅरेट माल निघन आपला. आता कॅरेट गाडीत भरायला चालू केले ती. होय, अहो फुटलंय पारच. ते खाली पडलंच होतं बघा ते. सर्व कॅरेट बाहेर काढून झाले ती, गाडीत भरले ती. शेवटचं कॅरेट आहे गाडीत भरायचं. झाले ते आपले खरबूज सगळे भरून. आणि खरबूज भरत भरत डाळिंबाच्या एका तुकड्याला औषध पण सोडलं. आणि एकच तुकड राहिले आता औषध सोडायचं. चला, आता लगेच सोडायचं आहे का नंतर सोडायचं आहे बघू. जाऊ आता त्यांच्याकडे. रानात ना आत्ताच लाईट गेली आणि स्वयंपाक करायला लागलोय. इथं पीठ मळून घेतलं मी आत्ताच, लाईट गेली ती. तर इकडं टाकली वांग्याची भाजी आणि आता मी लागले चपात्या करायला. सगळा झालाय, किचन मधलं सगळं आवरून घेतलं मी आता. आणि इथं भाजीपाला आणलाय, तर जेवण करून आपल्याला मेथीची भाजी निवडून घ्यायची. तर चला जेवण करायला. बाहेर पोर्चमध्ये नेले जेवण करायला. तोपर्यंत किचनकडे लावते. जेवण ती झाली आता. आणि इकडं रात्रीची भांडी घासून ठेवली ती, म्हणजे सकाळपारी उशीर नको व्हायला मुलांना डब्या द्यायला. इथं मेथीची भाजी आणली होती आज बाजारामध्ये, तर नीट करून घेते म्हणजे सकाळी मुलांना डब्याला द्यायला होईल.
भाजी नीट करून झाली आता सगळ्यांना शुभरात्री. उद्या भेटूया अशा छानशा अशा व्लॉगमध्ये. सर्वांना धन्यवाद आणि शुभरात्री.